पीठ भिजवण्याचं माझं आवडतं काम झालं आहे अगदी सोपं केनच्या या मशीनमुळे. त्यासाठी मी या 2 कप पीठ घेतलं आहे. हा कप या मशीनबरोबरच मिळतो. त्यावर असे आकडे असतात. एक पुस्तकही मिळतं, त्यात रेसिपी असतात. त्यानुसार यात आलं 200 ml पाणी. या दोन्ही जिन्नस एकत्र घेऊन मी मेन मशीनमध्ये ही बास्केट लावते. ती सहज काढताही येते आणि सहज लावताही येते. त्यानंतर स्क्रीनवर आपल्याला सिलेक्शन दिसतं की आपल्याला नक्की काय बनवायचं आहे. तर 11 नंबरला आहे चपाती आटा. सो मी मेन्यूमध्ये जाऊन 11 नंबर सिलेक्ट केला. 8 मिनटामध्ये छान पीठ भिजवलं जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये ब्रेड, ब्राऊन ब्रेड, केक अशा अनेक जिन्नस बनतात. आपण मध्ये मध्ये बघूही शकतो की कशा पद्धतीने पीठ भिजवलं जातं. शेवटचे काही 2-3 सेकंद बाकी असतात, त्यावर मी तेल फवारते. अजून छान पीठ होतं. मग टाईम संपला की आपोआप बीप होतं 10 वेळा आणि मशीनही आपोआप बंद होऊन जातं. तुम्ही बघू शकता किती छान पीठ भिजवून झालेलं आहे. पुन्हा ती बास्केट मी बाहेर काढून घेतली. आत काहीही चिकटलेलं नाही आहे. इझिली गोळा बाहेर येतो आणि किती छान अगदी लोण्यासारखी मऊसूत कणिक भिजवल्या गेली आहे. त्यामुळे पोळ्याही अगदी मऊसूत येतात.